नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकवीन चांगला धडा सिरियलच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये कोणती अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओतून नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू। अधिपती काढणार चक्क आता भुवनेश्वरीला घराच्या बाहेर। तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, आता अधिपतींसमोर भुवनेश्वरीचा खरा चेहरा येतो, म्हणजेच आता अक्षरा स्वतःच उघडकीस आणते। पण अक्षरा एक खूप मोठी चूक करते, कारण की अधिपतींच्या बाबांनी एवढ्या महत्त्वाची म्हणजे जी काही गोष्ट असते आत्तापर्यंत भूतकाळात घडलेली ती सगळी काही अक्षराला सांगितलेली असते। परंतु अक्षराने एक चूक एवढीच करते की अक्षरा ही सगळ्यांसमोर अधिपतींना बोलून दाखवते की ह्या बाईपासून लांब राहा, कारण की ही बाई तुम्हाला अजिबात देखील चांगलं राहून देणार नाही आणि ह्या तुमच्या खऱ्या आईसाहेब देखील नाही आहेत, ही भुवनेश्वरी आहे, कारण की तुमच्या खऱ्या आईसाहेब चारू होत्या। तर त्यावेळेस मात्र हे सगळं अधिपतींना अक्षराचा खूप राग येतो, कारण की अधिपतींना अजूनपर्यंत खरं सत्य नीट व्यवस्थित माहीत नसतं। कारण की अधिपतींना असं वाटत असतं की ही भुवनेश्वरी म्हणजेच त्यांची खरी आई आहे। त्याच्यामुळे अधिपती देखील काही बोलत नाही आणि अधिपती उलट अक्षरावरती खूप चिडतात आणि म्हणतात की तुम्ही आता मला आणि माझ्या आईसाहेबांना एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्न करू नका। तुमच्यासाठी मी ते सगळं काय करील जे तुम्हाला हवं आहे, परंतु माझ्या आईसाहेबांमध्ये आणि माझ्यामध्ये तुम्ही अजिबात देखील यायचा प्रयत्न करू नका। पण अक्षरा ओरडू सांगत असते की ही तुमची खरी आईसाहेब नाही, प्लीज अधिपती तुम्ही माझं ऐका। पण आता त्या क्षणामध्ये अधिपती देखील ऐकायला तयार नसतो, कारण की अधिपतींना वाटत असते की हीच आपली खरी आईसाहेब आहे। त्यामधून अधिपती आणि अक्षराचा चांगलाच मोठा वाद होतो। पण त्यावेळेस मात्र अक्षरावरती अधिपती हात उचलायचा प्रयत्न करतात, पण मात्र अधिपती हात उचलत नाहीत, कारण की अधिपतींचं तेवढंच प्रेम अक्षरावरती देखील असतं। पण आता अक्षरा अशी अचानक का बोलली हे अधिपतींना प्रश्न पडलेला असतो। तर ही भुवनेश्वरी आता वेळेतच सावर झालेली असते, कारण की तिला कळलेलं असतं की आता ह्या चारो सूर्यवंशीने सगळं काय अक्षराला सांगितलेलं दिसतंय। त्याच्यामुळे आता लवकरात लवकर आपली ह्या घराच्या बाहेर हकलपट्टी होऊ शकते। त्याच्या अगोदरच मात्र तिला एक नवीन डाव खेळायचा। त्यासाठी ही भुवनेश्वरी चक्क अधिपतींना म्हणते की मी तुमची आईसाहेब नाही आहे, त्याच्यामुळे मी हे घर सोडून जाते निघून आता। पण त्यावेळेस मात्र अधिपती आता चक्क भुवनेश्वरीच्या पायात पडतात, जसं की ते खूप लहान असताना पडलेले असतात आणि म्हणतात की आईसाहेब प्लीज आम्हाला सोडून जाऊ नका, कारण की तुम्ही जर ह्या घराच्या बाहेर गेले तर मी देखील ह्या घराच्या बाहेर जाणार आहे। त्याच्यामुळे अधिपती म्हणतात की तुम्ही घराच्या बाहेर जाऊ नका, नाही तर मी पण ह्या घराच्या बाहेर जातो। पण त्यावेळेस मात्र ही भुवनेश्वरी म्हणते की ह्या घरामध्ये विश्वासच राहिलेला नाही कोणाचा। आतापर्यंत तर ह्या बाईने म्हणजे चक्क ह्या मास्तरनीने या घरामध्ये आल्यापासून आधी आपल्या दोघांमध्ये एक परीक्षा घेतली, कारण की त्या दुधामध्ये मी विष टाकलंय असं सांगून आपल्या दोघांचा दुरावा निर्माण केला आणि आता तर डायरेक्टली मी तुमची आईसाहेबच नाही म्हणून ही आरोप लावायला लागली। त्याच्यामुळे मी हे सहन करू शकत नाही, कारण की एकतर ह्या घरामध्ये ही अक्षरा तरी राहील, नाहीतर एकतर मी तरी राहील। त्याच्यामुळे दोन्हीपैकी तुम्ही एक निवडा। पण त्यावेळेस मात्र अधिपती खूप मोठ्या प्रश्नामध्ये पडतात, कारण की मित्रांनो अक्षराची एक चूक झाली की तिने अधिपतींना समजावून सांगायला पाहिजे होती की ही भुवनेश्वरी कोण आहे, कारण की अक्षराने सगळ्यांसमोर सांगितल्यामुळे आता खूप मोठा प्रॉब्लेम होतो की ही भुवनेश्वरी वेळेतच सावर होते। तर मित्रांनो, आता अधिपती पुढे काय करतात हे तुम्हाला मी आत्ताच सांगतो, कारण की एक छोट्याशा प्रोमोमध्ये दाखवलेलं आहे की अधिपतींसमोर आता खरा चेहरा येतो भुवनेश्वरीचा। त्यावेळेस मात्र हे अधिपती भुवनेश्वरीला घराच्या बाहेर हाकलून काढतात। पण मित्रांनो, ही अपडेट तुम्हाला खूप दिवसानंतर पाहायला भेटेल। तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। आणि तुम्हाला काय वाटतं, ह्या भुवनेश्वरीला घराच्या बाहेर काढलं पाहिजे का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।